नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा आणि गुळापासून चिक्की। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते छान भाजून घेतलेले आहे, त्याची साली काढून घेतल्या आणि ते असे अर्धे अर्धे करून घेतलेले आहे। आणि इथे जेवढं आपण इथे शेंगदाणे घेतले त्याच प्रमाणात आपण इथे गूळ घेतलेला आहे। आता आपण चिक्की बनवून घेऊयात। थोडं तूप घालून घेऊयात। तुपाने आपल्या चिक्कीला छान असा चमक येते, त्यामुळे आपण तूप घातलेला आहे। त्यामध्ये आता आपण हा गूळ आपला घालून घेऊया। छान याचा पाक होऊ देऊयात। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे। इथे बघा आपला पाक असा झालेला आहे, आपल्या गुळाला फेस येत आहे। आता आपण हा पाक झालाय का ते चेक करून घेऊयात। एका वाटीमध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला याचा एक थेंब घालून घ्यायचा आहे। आणि हे आपल्याला असं छान कडक झालंय का ते बघायचं आहे। याचा असा छान तुकडा पडायला हवा। बघा इथे आपला गूळ दबतोय, म्हणजे आपल्याला थोडा वेळ आणखी होऊ द्यायचा आहे। थोडा वेळ आपण याला परत होऊ देऊयात आणि परत एकदा चेक करून घेऊयात। इथे बघा आपला गूळ असा छान तुटतोय आणि क्रिस्पी होतोय, छोटे छोटे तुकडे होत आहेत ना, म्हणजे आपला गूळ इथे झालेला आहे। आता गूळ झालेला आहे, ते पाक छान तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि हे आपले जे शेंगदाणे आहेत यात घालून घेऊयात। आणि आपल्याला स्पीडने आपला हात चालवायचा आहे, नाहीतर हे गार झालं तर मग प्रॉब्लेम होतो। छान मिक्स झालेला आहे। आता आपण इथे एका ताटाला मी तूप लावलेलं आहे, त्यावर आता आपण हे आपलं मिश्रण छान घालून घेऊयात। आता हे आपण यावर सेट करून घेऊयात छान। तर इथे आपण छान हे सेट केलेले आहे आणि हे जरा गरम असतानाच आपल्याला याचे थोडा असा आकार करून घ्यायचा आहे। नंतर जेव्हा हे थंड होऊन जाईल तेव्हा हे एकदम कडक होऊन जाईल आणि आपल्याला याचे आकार पाडता येणार नाहीत। आता मग आपल्याला छोटे छोटे आकार करून याला आता आपण थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण हे छान काढून घेऊयात। तर इथे आपली चिक्की अशी तयार झालेली आहे आणि हे छान अशी कुरकुरीत झालेली आहे।